स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा फोटो राजकीय फ्लेक्सवर आहे। शिरूरमध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरती दत्ता गाडेचा फोटो दिसून आलेला आहे। शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्सवरती आरोपी दत्ता गाडेचा फोटो दिसून आलाय। अशोक पवारांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरती दत्ता गाडेचा फोटो आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा राजकारणात वावर आहे का, असा एक मोठा प्रश्न त्यामुळे आता निर्माण झालाय। अशोक पवार हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शिरूरचे माजी आमदार आहेत। आरोपी दत्ता गाडे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे का, असाही प्रश्न साहजिकच त्यामुळे उपस्थित होतोय। आरोपी दत्ता गाडेच्या व्हॉट्सअॅपवरती डीपी शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो आहे। त्याचा जो डिस्प्ले पिक्चर आहे व्हॉट्सअॅपचा, त्याच्यावरती शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटोही आहे। माऊली कटके हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शिरूरचे आमदार आहेत। त्यामुळे एकंदरीतच या आरोपीचे दत्ता गाडेचे काही राजकीय लागेबांधे आहेत का, तो कार्यकर्ता आहे का, त्याचा फोटो फ्लेक्सवर का आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे आणि म्हणूनच तो फरार होऊ शकलेला आहे आणि तो पोलिसांना सापडत नाहीये का, हा पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या क्षणीची एक अतिशय मोठी बातमी आपण पाहतो। या फ्लेक्समध्ये दत्ता गाडेचा फोटो आहे, तसंच त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरती सुद्धा फोटो आहे राजकीय नेत्याचा। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा फोटो राजकीय फ्लेक्सवरती आहे। त्याचबरोबर राजकारण्यांबरोबर त्याचे फोटोज सुद्धा आपल्याला दिसत आहेत। या संदर्भात माऊली कटके यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। स्वारगेट या ठिकाणी जी दुर्घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना आहे। तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे। आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात, फोटो काढत असतात, भेटत असतात। त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही। मतदारसंघातले लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरचे लोक असतील, अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात, फोटो काढत असतात। अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। फास्ट ट्रॅकवरती केस घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। तर आपण पाहतोय माऊली कटके यांची प्रतिक्रिया आपण ऐकली झालेल्या घटनेसंदर्भातली। माऊली कटके राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शिरूरचे आमदार आहेत आणि त्यांचा फोटो आरोपी दत्ता गाडेच्या व्हॉट्सअॅपवरती स्टेटस म्हणून ठेवण्यात आलाय। स्वारगेट बस स्थानकाच्या मध्ये ज्या आरोपीनं गुन्हास्पद असं त्या ठिकाणी काम केलंय, असा आरोपी ताबडतोब पोलिसांना शोधणं गरजेचं आहे। आणि हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता, कोणत्या महिला भगिनींना त्या ठिकाणी तो नेत होता, याची सखोल चौकशी पोलीस खात्यानं केली पाहिजे। याचे हितसंबंध कोणाकोणाशी होते ते ताबडतोब पोलिसांनी शोधले पाहिजे। याचे मोबाईल ताब्यात घेणं किंवा उज्जैनला ज्या वेळेला तो गेला ते सगळे रेकॉर्ड मागणं, अशा अनेक जण ह्या उज्जैनच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यातला हा एक आरोपी आहे। त्यामुळे अशा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे आणि पोलीस खात्यानं संबंधित त्या आरोपीला ताबडतोब शोधून त्याच्यावरती कारवाई करून हा कोणाकोणाच्या घरी जात होता, याचे हितसंबंध कोणाकोणाशी जोडलेले होते ते शोधणं गरजेचं नाही। त्या हितसंबंधितावर पण कायदेशीर काय कारवाई करता येते का, याचा पण शोध पोलिसांनी घेतला पाहिजे। तर ही प्रतिक्रिया आपण पाहिली अशोक पवार यांची। हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शिरूरचे माजी आमदार आहेत, ज्यांच्या फ्लेक्सवरती दत्ता गाडेचा फोटो आढळून आलेला आहे। आणि त्याचबरोबर याआधी आपण माऊली कटके यांची सुद्धा बलात्काराच्या या प्रकरणासंदर्भातली प्रतिक्रिया पाहिलेली। दोघांनी या घटनेचा निषेध केलेला आहे। माझं मागणं मांडतो, ताबडतोब पोलीस खात्यानं त्या संबंधित आरोपीला शोधलं पाहिजे। आरोपी शोधून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई म्हणजे फाशीची शिक्षा दिली पाहिजे, असं या ठिकाणी मी माझं मागणं मांडतो। ताबडतोब पोलीस खात्यानं त्या संबंधित आरोपीला शोधलं पाहिजे। आरोपी शोधून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई म्हणजे फाशीची शिक्षा दिली पाहिजे, असं या ठिकाणी मी माझं मागणं मांडतो। ताबडतोब पोलीस खात्यानं
त्या संबंधित आरोपीला शोधलं पाहिजे. तर एक मोठा खुलासा समोर येतोय. अशोक पवार आणि त्याचबरोबर माऊली कटके या दोन नेत्यांशी संबंधित आपला जो आरोपी आहे या प्रकरणातला, त्याचा या दोन नेत्यांशी संबंध आहे का, असा एक मोठा प्रश्न उपस्थित झालाय. आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत. मंदार, त्यामुळे या दोन गोष्टी समोर आल्यामुळे दत्ता गाडेचे लागेबांधे राजकारणाशी आहेत का, आणि म्हणून त्याला पळून जाणं सोपं झालेलं आहे का, तो फरार असणं त्याला सहज शक्य झालंय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. मंदार, काय वाटतं तुम्हाला? दत्ता गाडे पळून जाणं हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. राजकीय लागेबांधे असल्यामुळं तो पळून जाऊ शकला असं म्हणणं धाडसाचं होईल. या दोन्ही नेत्यांसोबतचे जे काही दावे आहेत ते आपण या ठिकाणी लोकांच्या समोर ठेवतो आहोत, ज्यामध्ये शिरूरचे विद्यमान आमदार माऊली कटके यांचा फोटो या दत्ता गाडे नावाच्या आरोपींनी त्याच्या व्हॉट्सअप प्रोफाईलला ठेवलेला आहे, आणि त्याचबरोबर माऊली कटके यांच्या सोबतचे त्याचे फोटो देखील आहेत. माऊली कटके यांचा काही लोक सत्कार करतायत आणि त्यामध्ये हा दत्ता गाडे आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे जे माजी आमदार आहेत शिरूरचे अशोक पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावरती, खास करून व्हॉट्सअपवरती एक जी प्लेट आहे किंवा एक जी शुभेच्छा संदेश आहे त्याच्यामध्ये जी अनेक लोक आहेत, त्यामध्ये एक फोटो जो आहे तो या दत्ता गाडेचा आहे. हे त्याचे आतापर्यंत समोर आलेले एका अर्थाने राजकारण्यांसोबतचे फोटो आहेत किंवा राजकारण्यांसोबत स्वतःला जोडून घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मात्र दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. याआधी 6 गंभीर गुन्हे त्याच्यावरती नोंद आहेत आणि 2019ला शिरूर पोलिसांनी त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र तरी देखील जर तो तिथल्या लोकप्रतिनिधींसोबत, आमदारांसोबत जर दिसून येत असेल फोटोंमध्ये, तर ही गंभीर गोष्ट आहे. आणि त्यानंतर तो पुण्यामध्ये गुन्हेगारी करत होता हे आता समोर आलंय, आणि या सगळ्या बलात्काराच्या घटनेनंतर तो पळून गेलेला आहे. या आमदार माऊली कटके यांनी देखील म्हटलेलं आहे की दत्ता गाडे याच्यावरती कठोर कारवाई व्हावी, त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. अर्थात हे सगळे राजकीय नेते त्याच्यासोबत आपला कोणताही संबंध नाहीत असं आता म्हणतायत. मात्र याआधी त्याच्यावरती जर गुन्हे नोंद आहेत तर हे या लोकप्रतिनिधींना किंवा त्यांच्या जवळपास जे कोणी लोक असतील यांना का लक्षात आलं नाही, हा प्रश्न या सगळ्या परिस्थितीमध्ये उपस्थित होतो आहे. आणि जर त्याला प्रतिबंधात्मक कारवाई करून शिरूर भागातून घालून देण्यात आलं होतं पोलिसांकडून, तर तो पुन्हा कसा शिरूर आणि परिसरामध्ये वावरतोय, तिथल्या आमदारांसोबत तो फोटो काढतोय, असेही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. नक्कीच मंदार, या फोटोच्या निमित्ताने, या फ्लेक्सच्या निमित्ताने आणखीन काही प्रश्न उपस्थित होत आहेत. अर्थात लवकरात लवकर दत्ता गाडेला पोलिसांनी पकडावं, ही सगळ्यात महत्त्वाची आत्ताची जी गरज आहे या संपूर्ण गुन्ह्याच्या दृष्टीने, ती नक्कीच आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.